नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मिसळ कशी बनवायची ते शिकणार आहोत। आता बघा, मी ह्याच्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये मोहरी आणि जिरी आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। आता हा थोडासा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, थोडंसं तीळ हे सगळं मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया आपण। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बारीक करून घेतलं होतं ते घालून घेऊयात। आता ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, मी मीठ आणि हळद टाकून मटकी उकडायला टाकलेली आहे, थोडीशी शिजवून घ्यायची आहे। आता हे थोडंसं भाजून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात थोडा। आता ह्याला देखील चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत। इथे हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, धना पावडर आणि हा मिसळचा मसाला आहे, हे लाल मिरची पावडर आहे अंबारीचं। आता आपण हे सगळं त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता ह्याला थोडं तेल सुटेपर्यंत चांगले मसाले भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावरती आपण थोडंसं झाकण ठेवूया, एक 5 मिनिटं, थोडेसे मसाले चांगले मस्त असे खमंग भाजेपर्यंत। ह्याला आपण अधूनमधून थोडंसं हलवीत राहायचं आहे। बघू शकता, मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे। मस्त आता आपला मसाला भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये उकडलेली मटकी टाकून घेऊया। छान अशी एक 10 ते 15 मिनिटात मिसळची भाजी बनवून तयार होते। आता आपल्या जसं आपल्याला पाहिजे तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो। बघू शकता, मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या मिसळपावच्या भाजीला। आता मस्त उकळलं की आपण खायला घ्यायचं। मस्त अशी आपली मिसळपाव बनवून तयार आहे। आता मी तुम्हाला बघा दाखवते।